उल्हासप्रभात न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत। आज या ठिकाणी वाजले बरोबर परफेक्ट 4:30 2 वाजता काही मीटिंग होत्या आमच्या घरातल्या। मीटिंग आटपली, आम्ही ते आलो। या ठिकाणी किल्ल्याचा हा बोर्ड लावला होता आम्ही। तालुक्यामध्ये 1 नंबरला किल्ला डिक्लेअर केला आम्ही, स्वागत पण केलं आम्ही। आज मला वाईट वाटतं की कुठल्या कमिटीला न विचारता, कमिटीला न सांगता, कमिटीचे अध्यक्ष बाळा मोरेचे आहेत, अनुज आहे, सगळी मुलं या ठिकाणी छोटी मुलं आहेत तिथे। टॉपचा किल्ला बनवला, वाईट वाटतं की त्यांनी न सांगता बॅनर लावलेला आहे। तुम्ही कुठल्या परिषदेत नका सांगू, हे बांबू आमचे आहेत, हा एरिया पूर्ण आमचा आहे आणि ह्या ठिकाणी पूर्ण लावलेल्या गोष्टी आमच्या आहेत, आम्हाला न विचार लावलेला आहे। दुसरा विषय वाईट या गोष्टी वाटतं की ज्या छत्रपतींनी स्वराज्य उभं केलं त्या स्वराज्यामध्ये राजकारण नका करू तुम्ही। आम्हाला पण काही पक्षाचे बॅनर ते लावायचे होते, आम्ही लावले नाहीत। बरोबर ना? बरोबर। आम्ही थांबलो का त्या ठिकाणी महाराजांचा बॅनर आहे, महाराजांचा बॅनर काढून तुम्ही राजकारण खेळत असाल तर फार चुकीचं आहे आणि अख्ख्या मुलभा मतदारसंघामध्ये नाही, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये चुकीचा मेसेज जाईल तुम्हाला। महाराष्ट्राचा बॅनर आज परत छत्रपतीचा बॅनर कोणी काढण्याची हिंमत केली तर हा उमर सोडा, छोटी पोर आहेत ना, हे कोणा ठेवणार नाही। आधी भांडणं उठलीत, संध्याकाळची वेळ होते, फक्त 6 वाजते, तुम्हाला समजेल महाराजांचा बॅनर कोणी काढला आणि समाजाला समजेल की काय किती भांडण दंगल होईल ती। थोडा पोरं बोलतो सोडणार नाही आकात तुम्हाला, आम्ही सोडणार नाही, एवढं लक्षात ठेवणार नाही काका। आम्ही गेली 9 वर्ष झालो छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले बनवतो। 350 वर्षापासून शिवाजी महाराजांची जी प्रतिमा आहे ती आत्ताच्या सोशल मीडियाच्या जगामध्ये लहान मुलांपर्यंत पोहोचवली पाहिजे आणि ती पुढे चालू राहिली पाहिजे, याच्यासाठी आम्ही हे किल्ले बांधतो। आणि तो किल्ला सगळ्यांना हुबेहूब आम्ही किल्ला बांधतो की लोकांना त्या किल्ल्यावरती जायला भेटत नाही, काही लोकांना बघायला मिळत नाही, तर त्याच्यासाठी आम्ही हुबेहूब किल्ला बांधतो आणि तो लोकांना बघायला मिळावा म्हणून आम्ही ते हा शिवाजी महाराजांचा बॅनर लावला होता की लोकांनी हा बॅनर बघून आमच्या ॲड्रेसवरती आमचा किल्ला बघायला यावा। तर आमचं एवढंच म्हणणं आहे की कमसे कम जर ह्यांना जर इलेक्शन पुरती जर ह्यांना इथे यायचं आहे आणि जर हे बॅनर लावायचे आहेत तर त्यांनी आमच्या ॲड्रेसवर येऊन एकदा आमची परमिशन घेतली पाहिजे होती की बाबा तुमचा बॅनर काढायचा आहे का, की अजून किती दिवस ठेवायचा आहे। यांनी आम्हाला न विचारता हा बॅनर काढून तिथे साईडला शिवाजी महाराजांचा फोटो आहे काढून तिथे साईडला फेकला आणि स्वतःचा बॅनर इथे लावलेला आहे आणि ते लोक आमच्याकडनंच मतदान मागणार आहेत की आम्हाला इथे निवडून द्या। कसं काय कोण निवडून देणार, हे चुकीचं आहे। म्हणजे आम्ही कुठलं इलेक्शन किंवा ह्याच्यासाठी नाही, पार्टीचं नाही, पण शिवाजी महाराजांची जर आम्ही इतिहास पुढे पोहोचवतोय आणि जर ते तुम्ही बॅनर काढून जर साईडला टाकताय तर तो चुकीचा आहे आणि हे आम्हाला बिलकुल पटलेलं नाहीये। आणि आजचा दिवस आज सोडून द्या, 6:30 वाजता या ठिकाणी सगळे शिवप्रेमी इथे येणार आहेत। आम्ही कुठल्या पक्षाचा विरोध नाही, प्रत्येक प्रचार करावा, पण ज्या ठिकाणी वर्षोवर्ष आम्ही बॅनर लावतो त्याचा विचारा पाहिजे त्या लोकांनी किती बॅनर कुठे लावला पाहिजे आणि कोणाचा बॅनर आपण काढतो। अरे महाराजांच्या पलीकडे कुठला पक्ष नाही, कुठलाच पक्ष नाही, न सेना, न बीजेपी, न वंचित आघाडी, न आरपीआर, न राष्ट्रवादी, न कुठलाच पक्ष नाही, मनसे, कुठला पक्ष नाही। महाराज हा पहिला पक्ष आहे, महाराजांमुळे सगळे पक्ष निघालेत आणि शिवाजी महाराजांचा बॅनर काढणं ही घोड चूक आहे आणि घोड चुकीला माफी नाही। मी कुठल्या पक्षाचा बोलत नाही, परत सांगतो, मी कुठल्या पक्षाचं बोलत नाही। सांगताना विचारून सांगा की बाबा तुमची परमिशन आणली, दाखवा आम्हाला। आम्हालाही परमिशन आणलेली आहे, आमच्याकडे परमिशन होत्या, तरी महाराजांचा बॅनर कुठलेच बॅनर लावला नाही या ठिकाणी आणि महाराजांचा बॅनर काढून आयुष्यातली घोड चूक केली आहे, या आयुष्यभर तुम्हाला भोगायला लागेल या मतदारसंघामध्ये। छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। उल्हासप्रभात दीपावली विशेषांक ऑनलाईन ॲमेझॉन आणि अन्य साईटवर तर ऑफलाईन मुंबई, ठाणे, पुणे आदी ठिकाणी उपलब्ध होईल। उल्हासप्रभात दीपावली विशेषांकात जाहिरात देण्यासाठी संपर्क साधा। संपर्क 92 70 17 54 13।